तर रोहित पवार पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत। अजित पवारांच्या अपघातासंदर्भातले काही पुरावे आज ते सीआयडी ऑफिसमध्ये सुपूर्द करणार आहेत आणि त्यासाठी ते पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, महत्त्वाचे पुरावे आज रोहित पवार सीआयडीकडे देतील अशी शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट्स आहेत? रोहित पवार आत्ताच सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत। अजित पवार यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर 3 महिने झाले, मात्र या विमान अपघातासंदर्भात कोणतीही स्पष्टता अजूनही आलेली नाहीये। ब्लॅक बॉक्स संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही। आपण जर बघितलं तर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आणि महाराष्ट्र पोलिसांकडे त्याकडून त्याचा तपास आहे तो सीआयडीकडे सोपवण्यात आलाय। आपण जर बघितलं तर 3 महिने या सगळ्या तपासात नेमकं काय काय झालं, ब्लॅक बॉक्स संदर्भात नेमकं कोणती माहिती समोर आली, 3 महिने सीआयडीने कशाचा तपास केला, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी रोहित पवार आहेत ते सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। आज ते सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतील, त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेतील आणि त्यांना काही प्रश्न देखील उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे। प्रज्ञा, काही महत्त्वाचे पुरावे देखील रोहित पवार सीआयडी ऑफिसर्सना देतील असं कळतंय, त्याबद्दल काही कळू शकलंय का? कोणते पुरावे रोहित पवार अधिकाऱ्यांना देणार आहेत याबद्दल अजूनही कोणती माहिती समोर आलेली नाहीये। मात्र त्यांनी ज्या पद्धतीने याच्या आधीच्या पत्रकार परिषद घेतल्या त्या विमानासंदर्भातले काही टेक्निकल गोष्टी त्या आज सीआयडी समोर मांडतील का असा प्रश्न आहे। मात्र ज्या काही गोष्टी रोहित पवार सीआयडी समोर सांगतील त्या गोष्टी काही वेळानंतर माध्यमांसमोर ते येऊन बोलतीलच। प्रज्ञा, शिवानी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।